महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात। या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा। युती सरकारनं राज्यातील शेतकऱ्यांना आर्थिक संकटातून सावरण्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली आहे। या योजनेतील दुसरा हप्ता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत वितरित करण्यात आलाय। मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतून कर्जमाफीच्या दुसऱ्या हप्त्याच्या निधीचं वितरण करण्यात आलंय। दुसऱ्या टप्प्यात 5086 कोटी रुपये वर्ग करत 6 लाखांहून अधिक शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा लाभ देण्यात आलाय। एनआयए कडून देशभरात छापेमारी सुरू करण्यात आली आहे। सायबर दहशतवाद प्रकरणात एनआयएने 5 राज्यात छापे मारले आहेत। यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, तेलंगणा, बिहार आणि दिल्लीचा समावेश आहे। ऑपरेशन सिंदूर दरम्यान केंद्र सरकारच्या 54 वेबसाईट्सवर DDoS हल्ल्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तपास सुरू आहे। गव्हाच्या निर्यातीबाबत केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतलाय। भारत सरकारने अनेक वर्षांनंतर गव्हाच्या निर्यातीवर घातलेली बंदी उठवली आहे। त्यामुळे आता भारतातून गव्हाची निर्यात आता पुन्हा सुरू होणार आहे। आता भारताचा गहू इतर देशांमध्ये निर्यात होण्याचा मार्ग मोकळा झालाय। महाराष्ट्र सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे। रक्षाबंधन सणाच्या पार्श्वभूमीवर लाडक्या बहिणींच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याचा मार्ग मोकळा झालाय। महायुती सरकारने या हप्त्याच्या वितरणासाठी मोठा निर्णय घेत सामाजिक न्याय विभागाकडून तब्बल 344.74 कोटी रुपयांचा निधी महिला व बाल विकास विभागाकडे वळवला आहे। या संदर्भातील अधिकृत शासन निर्णय देखील जारी करण्यात आला। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या उलथापालथीचे वारे वाहू लागले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर परस्परांवर टोकाची टीका करणारे दोन्ही गट आता पुन्हा एकत्र येणार का या चर्चेने जोर धरलाय। पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी 29 ऑगस्ट रोजी मुंबईत कोर कमिटीची अत्यंत महत्त्वाची बैठक बोलावली आहे। त्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादीच्या संभाव्य विलीनीकरणावर सविस्तर चर्चा होण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। पुणे महापालिका हद्दीतील 1468 सदनिका, पिंपरी चिंचवड क्षेत्रातील 1406 सदनिका आणि PMRDA हद्दीतील 1588 अशा एकूण 4462 परवडणाऱ्या घरांचा समावेश आहे। या योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर असून 16 सप्टेंबर पर्यंत बँकेत अनामत रक्कम जमा करता येणार आहे। 29 सप्टेंबरला पात्र अर्जाची प्रारूप यादी प्रसिद्ध केली जाईल, तर 1 ऑक्टोबर पर्यंत हरकती नोंदवल्यानंतर 8 ऑक्टोबर रोजी अंतिम स्वीकृत अर्जाची यादी जाहीर होणार आहे। महाराष्ट्रासह देश विदेशातील पर्यटकांचे आकर्षण असलेला गणपतीपुळेचा समुद्र किनारा अखेर तब्बल 60 दिवसांनंतर पर्यटकांसाठी खुला करण्यात आलाय। पावसाचा जोर कमी झाल्याने आणि समुद्रातील स्थिती काहीशी निवळल्याने हा निर्णय घेण्यात आलाय। पावसाळ्यात गणपतीपुळेचा समुद्र खवळलेला असतो, त्यामुळे पर्यटकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 26 जून पासून समुद्र किनारा बंद ठेवण्यात आला होता। मात्र आता पावसाचा जोर कमी झाल्याने समुद्र किनाऱ्यावरील धोका कमी झालाय। त्यामुळे पर्यटन व्यावसायिक आणि स्थानिक ग्रामस्थांनी किनारा पुन्हा खुला करण्याची मागणी केली होती। महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागामार्फत अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी देशी बैलजोडी खरेदीसाठी अनुदान योजना राबवली जाते। या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदीसाठी 50% ते 75% अनुदान मिळते। अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील पात्र शेतकऱ्यांना बैलजोडी खरेदीसाठी कमाल 1,26,000 रुपयांपर्यंत म्हणजेच 75% अनुदान मिळते, तर सर्वसाधारण प्रवर्गातील शेतकऱ्यांना कमाल 84,075 रुपयांपर्यंत म्हणजेच 50% अनुदान दिले जाते। मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात सध्या अन्नपदार्थांच्या दुकानांपासून रेस्टॉरंटपर्यंत स्वच्छता आणि अन्न सुरक्षेच्या नियमांकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे। महाराष्ट्राच्या अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवाईमुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे। आता मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या बांद्रा कुर्ला कॅम्पसमधील परिसरातही FDAने मोठी कारवाई केली आहे। FDAने MCAच्या परिसरात सुरू असलेल्या 5 खाद्यपदार्थांच्या आउटलेटचे फूड लायसन्स आणि रजिस्ट्रेशन निलंबित केले आहे। या 5ही आउटलेट्समध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेशी संबंधित अनेक त्रुटी आढळून आल्या आहेत। मुबलक सूर्यप्रकाश, वेगवान सागरी वारे आणि अथांग सागरी मार्ग या कोकणाच्या नैसर्गिक संपत्तीच्या बळावर आता कोकण किनारपट्टी राज्याच्या हरित ऊर्जेच्या विकासाचा मुख्य कणा ठरल्याच्या दिशेने वाटचाल करत आहे। केंद्र सरकारच्या राष्ट्रीय ग्रीन हायड्रोजन मिशन आणि महाराष्ट्राच्या हरित ऊर्जा धोरण 2023 यांच्या माध्यमातून कोकण परिसराला ग्रीन एनर्जी हब म्हणून विकसित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना आता पुढे येत आहे।
भारताच्या डिजिटल पेमेंट व्यवस्थेत क्रांती घडवून आणणाऱ्या युनिफाईड पेमेंट्स इंटरफेसला आज 10 वर्ष पूर्ण झाली आहे. 25 ऑगस्ट 2016 रोजी सुरू झालेल्या UPIने गेल्या दशकभरात भारतातील डिजिटल व्यवहारांची पद्धतच बदलून टाकली आहे. छोट्या दुकानात काही रुपयांच्या व्यवहारांपासून ते लाखो रुपयांपर्यंत UPI आता दैनंदिन व्यवहाराचा महत्त्वाचा भाग बनलाय. UPIच्या दशकपूर्तीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत UPIच्या यशाचा उल्लेख केला. दशकभरापूर्वी UPIची सुरुवात ही भारताच्या डिजिटल पेमेंटच्या प्रवासातील महत्त्वाचा टप्पा ठरली, असं त्यांनी म्हटलं आहे. UPIचा मोठ्या प्रमाणावर झालेला विस्तार आणि त्याची सर्वसामान्यांपर्यंत पोहोच ही प्रत्येक भारतीयासाठी अभिमानाची बाब असल्याचंही त्यांनी नमूद केले. केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराच्या चर्चा सुरू असतानाच परिवहन आणि रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी स्वतःबद्दल मोठं वक्तव्य केलं. त्यांनी आता मी जास्त काम करू शकत नाही, नव्या पिढीला संधी दिली पाहिजे असं वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली असून गडकरी यांनी राजकारणातून निवृत्ती घेण्याचे संकेत दिले असावेत अशी चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. नवीन कार खरेदीचा विचार करणाऱ्या ग्राहकांसाठी महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. Hyundai मोटार इंडिया आपल्या वाहनांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ करणार आहे. 1 सप्टेंबर 2026 पासून कंपनीच्या संपूर्ण वाहन पोर्टफोलिओच्या किमतींमध्ये 1% वाढ लागू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे क्रेटा, व्हेन्यू, एक्स्टर यांसारख्या अनेक लोकप्रिय कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांना अधिक रक्कम मोजावी लागू शकते. कांद्याच्या बाजारभावात गेल्या काही दिवसांपासून लक्षणीय तेजी दिसून येत आहे. अवघ्या एका आठवड्यात कांद्याच्या दरात तब्बल 40% वाढ झाली आहे. देशातील प्रमुख शहरांमध्ये किरकोळ दर 40 ते 60 रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. त्यामुळे ग्राहकांच्या स्वयंपाकघराचे बजेट वाढत असले तरी साठवणूक केलेल्या कांद्यांमुळे काही शेतकऱ्यांना या दरवाढीचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. श्रावणच्या मध्यावर महाराष्ट्रातील वातावरण पुन्हा बदलताना दिसत आहे. ऑगस्टच्या सुरुवातीला पावसाने काहीशा प्रमाणात विश्रांती घेतल्यानंतर आता अनेक भागात पुन्हा पावसाच्या सरी सुरू झाल्या आहेत. 25 ऑगस्ट रोजी राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज असून हवामान विभागाने पुढील 24 तासांसाठी 11 जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला आहे. अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी पडण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी आणि नांदेड या 4 जिल्ह्यातही येलो अलर्ट देण्यात आलाय.